तुम्हाला कॅप्शन बघून कळलाच असेल की कशाबद्दल आहे। तर मला भरपूर लोकांनी विचारलं माझ्या एअर फ्रायरच्या रेसिपीज बघून की तुम्ही कुठला एअर फ्रायर वापरता, आणि त्यासोबतच बरेच प्रश्न होते खूप लोकांचे की एअर फ्रायर कुठला घ्यायचा। आणि सगळ्यांनाच हे प्रश्न पडतात। जेव्हा मी घेतला होता तेव्हा मला सुद्धा हा प्रश्न पडला होता की आपण कुठला ब्रँड वापरायचा, त्यानंतर तो कितीपर्यंत असला पाहिजे, आणि आपल्या घरी जर आधीच मायक्रोवेव्ह असेल किंवा OTG असेल तर आपण एअर फ्रायर घ्यावा की नाही, कारण की ही एक इन्व्हेस्टमेंट आहे। आणि कधी कधी असं होतं की आपण घेतो वस्तू पण त्या वापरत नाही, त्यामुळे त्या पडून राहतात किचनमध्ये। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर सर्वात आधी जेव्हा आपण एअर फ्रायर घेतो तर पहिला प्रश्न आपल्याला पडतो की ब्रँड कुठला वापरायचा। तर ब्रँडचं म्हणायला जाल तर सगळेच ब्रँड चांगले आहेत, जसं मॉर्फी रिचर्ड्स आहेत, हॅवेल्स आहे, पिजियन आहे, फिलिप्स आहे। कुठलाही ब्रँड घ्या, सगळे ब्रँड चांगले आहेत। फक्त जो फरक पडतो ब्रँड्समध्ये तो फक्त त्यांच्या डिझायनिंगमध्ये असतो आणि त्यांच्या प्राईजमध्ये असतो। तर त्यामुळे तुमचं जर बजेट चांगलं असेल तर तुम्ही एका महागड्या एअर फ्रायरसाठी जाऊ शकता, पण जर तुम्ही लो बजेटमध्ये किंवा अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नॉर्मल ब्रँड्स पण वापरू शकता। आता माझा एअर फ्रायर म्हणायचा झाला तर हा सर्वात स्वस्त एअर फ्रायर आहे, कारण की शेवटी माझ्याकडे मी एक बेकर असल्यामुळे माझ्याकडे मायक्रोवेव्हसुद्धा आहे आणि OTGसुद्धा आहे। तर त्यामुळे मला म्हणजे स्वस्तातसुद्धा हवा होता, आणि ऑलरेडी माझ्याकडे इतके इक्विपमेंट्स असल्यामुळे मला माहिती नव्हतं की मी याचा यूज किती करेल। त्यामुळे मी थोडा स्वस्त एअर फ्रायर घेतला, आणि पण त्याचं जे काम आहे ते तो एकदम व्यवस्थित करतो आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही अजिबात की माझा एअर फ्रायर स्वस्त आहे किंवा हा परफॉर्मन्स तसा देत नाही आहे। माझे इतकं काम होतं तितकं या एअर फ्रायरने आतापर्यंत तरी केलेलं आहे। तर तुम्हाला जर एअर फ्रायर घ्यायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचे पॅरामीटर्स काढायचे आहेत की तुम्हाला कितीपर्यंत एअर फ्रायर घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला फंक्शन्स कसे हवे आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे OTG आणि ओव्हन असेल तर घ्यायचा पण की नाही हा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागेल, कारण की OTG जर असेल तुमच्याकडे तर एअर फ्रायर आणि OTGमध्ये काहीही फरक नाही आहे। फक्त इतकं आहे की जर तुम्हाला काही फ्राईड पदार्थ खायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही एअर फ्रायर वापरू शकता, पण आपण जनरली फ्राईड पदार्थांची जी चव असते ती महाराष्ट्रीयन लोकांना तरी तळल्यानंतरच चांगली येते। आता आमचं पण बघायला झालं तर आम्ही यामध्ये भजेसुद्धा ट्राय करून बघितले, पण जी तेलात तळलेली कांद्याची भजी किंवा मुगाची भजी आहेत त्याची चव एअर फ्रायरला नाही। त्यामुळे आम्ही याच्यामध्ये मला जर फार कोणी पाहुणे आले किंवा मला जर असं आज नाही करायचं आहे, काही जास्त भांडी नाही धुवायचे आहेत किंवा नाही काढायचे आहेत, तर मी त्यासाठी एअर फ्रायर वापरते, कारण की एका पॉटमध्ये आपल्याला जितकं पाहिजे तितकं काम याच्यामध्ये होऊन जातं। तर मला माझा एअर फ्रायर तुम्हाला दाखवायचा आहे। माझा एअर फ्रायर पिजियन कंपनीचा आहे, आणि हा 1200 वॅटचा एअर फ्रायर आहे आणि 4.2 लिटर्सचा आहे। तर याच्यामध्ये असं म्हणतात की 3 लोकांचं होईल, 4 लोकांचं होईल, पण जर आता तुम्ही एक पिझ्झा केला आहे यामध्ये तर तुम्ही त्याचे जितके पीसेस कराल तितके तर लोक खातीलच असं मला वाटतं। त्यामुळे मी ते बघत नाही की किती लोक याच्यामध्ये येऊ शकतील, पण जर तुमची मोठी फॅमिली असेल आणि तुम्हाला खूप प्रमाणात फ्रेंच फ्राईज बनवायचे आहेत, त्याच्यानंतर जे रेडीमेड आयटम्स असतात जे तुम्हाला बाजारात इझिली अवेलेबल असतात ते फक्त फ्राय करावे लागतात, तर ते तुम्ही यामध्ये इझिली करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला थोडा मोठा एअर फ्रायर लागेल जर तुमची खूप जॉईंट फॅमिली असेल आणि खूप जास्त लोक असतील तर, कारण की 4-5 जणांसाठी वगैरे इतक्या याच्यात फ्रेंच फ्राईज एकदम आरामात होऊन जातात। आणि या एअर फ्रायरचं सांगायचं झालं तर याची प्राईस 3000 ते 3200 या रेंजमध्ये आहे। तर हा खूप जास्त अफोर्डेबल आणि सर्वात स्वस्त आता सध्याचा जो आहे, आणि एकदम चांगल्या कंपनीचा, म्हणजे पिजियनसुद्धा चांगलीच कंपनी आहे, तर त्याचा हा म्हणजे एकदम काय म्हणतो त्याला आपण, आपल्याला परवडेल असा हा एअर फ्रायर आहे। त्याच्यानंतर तुम्ही याचं डिझाईन बघू शकता, खूप छान कॉम्पॅक्ट आहे, छोटासा आहे, कुठेही बसून जातो। जर आपल्याला किचनमध्ये जास्त जागा नसेल तर आपण सज्जावरसुद्धा ठेवू शकतो, याला जास्त जागा घेत नाही, आणि स्वच्छ करायलाही खूप इझी आहे। आणि याचे जे फंक्शन्स आहेत ते मला खूप आवडतात, ते खूप जास्त इझी आहे यूज करायला, कारण की मी सुद्धा फर्स्ट टाईम एअर फ्रायर जेव्हा यूज केला तेव्हा मला असं कोणाला विचारायचं काम पडलं नाही किंवा ऑनलाईन बघायचं काम पडलं नाही, मला यावरती असं सगळं दिसून गेलं। त्यामुळे याचे फंक्शन्स मला खूप आवडले। बाकीचे जे भरपूर मी रिसर्च केला होता जेव्हा एअर फ्रायर घेताना, तर महागसुद्धा होते, म्हणजे मला ते एवढे महाग घ्यायचे नव्हते, आणि त्यांचे जे फंक्शन्स होते ते कळायला थोडा वेळ लागला असता असं मला वाटतं। पण हा जो एअर फ्रायर आहे हा कोणीही तुम्ही म्हणजे साधारण माणूसही लगेच कळू शकतं त्याला याचे फंक्शन्स बघून की हा कसा वापरायचा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एअर फ्रायर तर आपण घेतला,
पण त्यामध्ये आतमध्ये भांडे कुठले वापरायचे, कारण की याच्यामध्ये बेकिंगसुद्धा होतं, पिझ्झासुद्धा बनतो, फ्रेंच फ्राईजसुद्धा बनतात, ऑलमोस्ट सगळं काही जे तळायचं असतं किंवा बेकिंगचे आयटम्स असतात ते सगळे प्रोडक्ट, ते सगळे आयटम्स याच्यामध्ये बनवू शकतात. पण आता याच्यामध्ये जर आपल्याला भांडी वापरायची असेल तर सर्वात आधी आपण लाकडाचं याच्यामध्ये काहीही वापरू शकतो. दुसरा गोष्ट म्हणजे नॉनस्टिक वापरू शकतो याच्यामध्ये. आता बेकिंगचे जे पॅन्स असतात जे OTGमध्ये लागतात ते ॲल्युमिनियमचे असतात, पण याच्यामध्ये आपल्याला नॉनस्टिकचे वापरावे लागतात. इथे ॲल्युमिनियम चालणार नाही. जो बटर पेपर असतो, त्यानंतर ॲल्युमिनियम फॉईल असते, तीसुद्धा याच्यामध्ये आरामात जाते. आणि सिलिकॉनचे आयटम्स, जे कपकेक्स तुम्हाला बनवायचे असेल तर सिलिकॉनचे फोल्डेबल मोल्ड्स येतात, ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आणि जे स्पॅच्युलास पण असतात ते सुद्धा तुम्ही फक्त सिलिकॉनचे वापरू शकता आणि लाकडाचे वापरू शकता. तर तुम्हाला याच्यामध्ये नॉनस्टिक, लाकूड आणि सिलिकॉन एवढेच म्हणजे भांडे वगैरे तुम्ही वापरणार ते वापरायचे आहेत. नाही तर ते ॲल्युमिनियम वगैरे, ते मेटल, स्टील, ॲल्युमिनियम यामध्ये चालत नाही. तर आता सर्वात आधी एअर फ्रायर म्हटलं की त्याला असं ओपन करायचं. तर आपल्याला याच्यामध्ये एक बास्केट दिसते आणि याच्यामध्ये एक जाळी असते. तर त्यामुळे या जाळीमुळे तुम्हाला जे साफ करायला वगैरे खूप इझी जातं, कारण की जास्तीत जास्त गोष्टी या जाळीला चिपकतात. आणि ही जाळी याच्यामध्ये अशी ठेवायची. ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर काहीही ठेवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर कपकेक्स करायचे असेल तर मोल्ड्स ठेवू शकता. तर तुम्हाला पूर्ण काम जे आहे ते यामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये खाली कॉईल असते, तर ती कॉईल गरम होते आणि त्याच्या हवेनी, म्हणून त्याला एअर फ्रायर म्हणतात, कारण की त्याच्या गरम हवेनी हे सगळं बेक होतं. आणि हे स्वच्छ करायला इतकं सोपी आहे की तुम्ही हे पूर्ण भांडं म्हणजे हँडल सकट इथनं आणि हे काढून पूर्ण घासू शकता आणि हे करू शकता. हे पूर्ण नॉनस्टिक आहे त्यामुळे याला चिपकून राहत नाही. स्वच्छ करायला खूप इझी आहे हे. आता तुम्हाला जर याच्यामध्ये काही म्हणजे टिक्की वगैरे करायची असेल किंवा कटलेट्स करायचे असतील तर यावरती आपल्याला फक्त तेल जे आहे ते स्प्रे करायचं आहे. जर तुम्हाला स्प्रे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नॉर्मल अशा ब्रशने सुद्धा तेल असं ब्रश करून घेऊ शकता. पण मी तुम्हाला आता खरं सांगते, मी पिझ्झा करताना सुद्धा खाली काहीच नाही लावत आणि फ्रेंच फ्राईज करताना सुद्धा काहीच नाही लावत, कारण की तसंच ते शिजून जातं. म्हणजे गरज पडली नाही मला आजपर्यंत तेलाची. हां, फक्त जेव्हा मी पनीर टिक्का केला होता तर पनीर टिक्क्याची सुद्धा रेसिपी येणार आहे. तर मी आधीच सांगून देते की पनीर टिक्कासुद्धा मी एअर फ्रायरमध्ये बनवून बघितलं आहे, त्याची रेसिपी मी टाकणार आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडं ऑइल वगैरे ब्रश करावं लागतं, कारण की तेल ब्रश केल्याने खाली ते चिपकत नाही आणि तुमचं जे ही नेट आहे ही जास्त खराब होत नाही. आणि तुम्ही एक तर तेल, आजकाल ते स्प्रे बॉटल्स पण आलेले आहेत, पण मी इतकं ते वापरत नाही, कारण की त्याच्यापेक्षा मला हे ब्रशनी लावलेलं जास्त इझी वाटतं. तर आता तुम्हाला मी याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज करून दाखवणार आहे. तर सर्वात आधी प्लग करायचं, ते सर्वात जास्त महत्त्वाचं. आणि प्लग केल्यानंतर तुम्ही आता हे लावलं, आता ही बास्केट बाहेर आहे. बास्केट बाहेर असताना तुम्हाला असं वाटेल की अरे हे ऑनच नाही झालं आहे, पण हे ऑन असतं, फक्त त्याच्यामध्ये म्हणजे बास्केट न टाकल्यामुळे ते ऑफ मोडवर असल्यासारखं आहे. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत हे ते फ्रोझन फ्रेंच फ्राईज आहेत जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात, कारण की आता मला बाळ असल्यामुळे मी घरी प्रत्येक वेळेस आलू चिरून तर करू नाही शकत. तर तुम्हीसुद्धा रेडीमेड घेतलं किंवा तुम्हाला जर घरी आलू कापून करायचं असेल तर आलूला आधी फक्त थोडा कच्चा आलू जर असेल तर त्याला आधी थोडा बॉईल करायचा आणि त्यानंतर त्याला एअर फ्रायरमध्ये टाकायचं, कारण की नाहीतर ते बाहेरून शिजतील आणि आतमधून कच्चे राहतील. आता हे जे असतात हे ऑलमोस्ट 80% डन असतात, फक्त वरनं आपल्याला क्रिस्पी करायचे आहेत, त्यासाठी एअर फ्रायर करावा लागतो. बास्केट घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी फक्त हे फ्रेंच फ्राईज टाकते आणि याला पसरवून देते. आता मी यामध्ये फक्त हे फ्रेंच फ्राईज पसरवून दिलेले आहेत. याच्यामध्ये लेवल असतात, तर इथे बघा मॅक्सिमम लेवल लिहिलेली आहे. तर तुम्ही इथपर्यंत फ्रेंच फ्राईज भरू शकता किंवा इथपर्यंत तुमचं कुठलंही जेवण तुम्ही भरू शकता, कुठलाही पदार्थ तुम्ही भरू शकता. पण मी तुम्हाला फक्त डेमो द्यायसाठी म्हणून इथे फ्रेंच फ्राईज टाकते, पण मी इतके कधी भरले नाही. मी इथपर्यंत म्हणजे जस्ट हा तळ भरेपर्यंत मी फ्रेंच फ्राईज यामध्ये टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम लिमिटपर्यंत सुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला अगदी एक बाउल भरून तुमचे फ्रेंच फ्राईज हवे असतील, दोघांसाठी हवे असतील, तुम्ही करू शकता. पण प्रॉब्लेम असं होतो की तुम्ही जितकं जास्त यामध्ये टाकाल तितकं तुम्हाला टॉस करावं लागेल, म्हणजे तुम्हाला दर 5 मिनिटांनी काढावं लागेल आणि वेळसुद्धा जास्त लागेल. त्याच्यामुळे मी असं प्रिफर करते, म्हणजे जितका मी याचा वापर केला त्यावरून मी असं सांगू शकते की
की तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये करा, जेणेकरून तुमचं लवकर जे आहे फ्रेंच फ्राईज ते रेडी होतील आणि खूप छान क्रिस्पी होतील. नाही तर मग काही थोडे नरम राहतात, काही थोडे क्रिस्पी राहतात. म्हणून कमी प्रमाणात करा आणि होईल लवकर. चला तर आता आपण हे लावूया. तर आता आपल्याला हे याच्यामध्ये असं इन्सर्ट करायचं आहे. आता हे असं लागत नाही, याला असं प्रेस करावं लागतं. तर आपण यामध्ये फ्रेंच फ्राईज आपली बास्केट टाकलेली आहे. जेव्हा आपण बास्केट इन्सर्ट करतो त्याच्यानंतरच यावर मेन्यू डिस्प्ले होतो आपल्याला. तर आता आपण बघूया मेन्यू. तर सर्वात पहिला मेन्यू आहे तो फ्रेंच फ्राईजचा आहे. तुम्ही हे चित्र बघून खूप इझिली सांगू शकता की आता आपल्याला काय बनवायचं आहे. त्यामुळे हा जो एअर फ्राय मला त्याच्यासाठीच हा इझी वाटला. तर सर्वात आधी इथे येतं फ्रेंच फ्राईज. तर फ्रेंच फ्राईजचा मेन्यू आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पनीर टिक्का वगैरे करायचं असेल तर किंवा सीख कबाब करायचे असेल तर हा वाला मेन्यू. त्यानंतर समोसा, कचोरी असे पदार्थ करायचे असेल तर हा वाला मेन्यू आहे. त्यानंतर व्हेजिटेबल रोस्ट करायचे असेल, समजा आपण व्हेजिटेबल उकळून घेतले आणि त्याला जर आपल्याला फक्त सॉटे करायचं आहे तर त्यासाठी हा मेन्यू आहे. पिझ्झा बनवायचा असेल तर हा मेन्यू सिलेक्ट करायचा. त्यानंतर कबाब किंवा कटलेट्स करायचे असेल तर हा मेन्यू. आणि कपकेक्स किंवा केक्स करायचे असेल तर हा मेन्यू सिलेक्ट करायचा. आणि चिप्ससाठी हा मेन्यू. आणि हे जे आहे हे डिफ्रॉस्टिंगसाठी आहे. आणि हे जे 2 आहेत हे टेम्परेचर कंट्रोल आहेत आणि हे जे 2 आहे टायमर कंट्रोल आहेत. त्यानंतर हा सुद्धा एक आपण जर आपल्याला टायमर सेट करायचा असेल आपल्याला पर्टिक्युलर पदार्थाचा तर आपण टायमर सेट करून तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आणि हा आहे मेन्यूचं बटन. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला मेन्यू सिलेक्ट करायचा असतो, आता आपण फ्रेंच फ्राईज टाकले आहेत तर मेन्यूचं बटन क्लिक करायचं. जसं आपण मेन्यूचं बटन क्लिक केलं तर इकडे ब्लिंक व्हायला लागतं जो आपल्याला बनवायचा आहे. तर आता हे फ्रेंच फ्राईजर ऑलरेडी सिलेक्टेड आहे, पण आता तुम्हाला जर दुसरं काही बनवायचं असेल तर परत मेन्यूवर क्लिक करायचं आणि असं करत राहायचं. तुम्हाला जर पिझ्झा बनवायचा असेल तर पिझ्झावर ब्लिंक झालं की समजायचं आता पिझ्झाचा मोड ऑन झाला आहे. आणि असं चेंज करायचे मोड. आता परत आपण फ्रेंच फ्राईजवर आलो आहेत कारण की आपण फ्रेंच फ्राईज ठेवले आहे. आता आपल्याला खूप क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन असे फ्रेंच फ्राईज पाहिजे आहेत. तर त्यामुळे आपण याचं टेम्परेचर सेट करूया 200वर आणि याचा टायमर लावूयात 10 मिनटावर. आणि हे जे पॉवर बटन आहे याला ऑन करू. हा जो फॅन फिरतो याच्यावर समजून जायचं की आपला एअर फ्रायर आता सुरू झाला आहे. याला बॅक साईडने हा जो आउटलेट आहे यातनं ती गरम हवा बाहेर जाते. आता ही जी गरम हवा असते जेव्हा आपण काहीतरी पदार्थ ह्याच्यामध्ये बनवत असतो तर ही गरम हवा पास होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला जर एअर फ्रायर वापरायचं आहे तर अशा जागेत ठेवायचं की त्याला थोडी तरी स्पेस असेल हवा जायला. नाहीतर तुमच्या भिंतीला वगैरे ती हवा अडेल आणि मग एअर फ्रायर खराब होण्याची शक्यता असते, जसं आपल्या OTG किंवा मायक्रोवेव्हमध्ये होतं. तर आता आपण वाट बघूया 10 मिनिटे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की म्हणजे मला 5 मिनिटे झाली आता मला चेक करायचं आहे की कुठपर्यंत आला आहे किंवा कुठला पदार्थ असतो जो आपल्याला टॉस करावा लागतो, म्हणजे समजा पनीर टिक्का ठेवला आपल्याला तो पलटवायचा आहे, तर तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. घाबरायचं न घाबरता हे एअर फ्रायर असं ओढायचं आणि याच्यामधला पदार्थ जस्ट असा टॉस करायचा. आता हे फ्रेंच फ्राईज आहेत म्हणून इझिली होत आहे, पण तुम्हाला पनीर टिक्का वगैरे टर्न करायचं असेल तर तुम्ही इझिली टर्न करू शकता. आणि तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये काहीच तेल घातलेलं नव्हतं, पण याचं पूर्ण याच्यावरती तेल आलेलं आहे कारण की जे रेडीमेड असतात त्याच्यामध्ये थोडंफार तेल असतं. परत आता ही बंद झाले आहेत मेन्यू. परत आता जसं आपण याला ठेवू प्रेस करू तसं याच्यामध्ये परत ऑपअप सुरू होतं हे. त्याच्यामुळे हे हँडल करायला खूप इझी आहे हा एअर फ्रायर असं मला जाणवलं. कारण की जेव्हापासून घेतला आहे मला अजिबात काहीच त्रास गेलेला नाही आहे हा वापरण्यात. तर तुम्हीसुद्धा हा घेऊ शकता किंवा फिलिप्सचा सुद्धा घेऊ शकता किंवा मॉर्फी रिचर्ड्सचा आहे. त्यानंतर हॅवेल्सचा आहे. ब्रँड सगळेच चांगले आहे. मी आता पण सांगते आहे कुठलाही ब्रँड निवडा. आणि मी घेतला आहे म्हणून तुम्ही पण हाच घ्यायला हवा असं काहीही नाही आहे. हा चांगला आहेच, बाकीचे पण सगळे चांगले आहेत. फक्त तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या प्राईजनुसार, तुमचं जे बजेट असेल त्यानुसार तुम्ही तुमचा एअर फ्रायर निवडावा. इथे जे टेम्परेचर आणि जे टाईम आहे तो आपल्याला कंटिन्यू डिस्प्ले होत राहतो. 4 मिनटं बाकी आहेत. मी एकदा चेक करते फक्त. वाव, तुम्ही बघू शकता खूप छान गोल्डन क्रिस्पी अशी झाली आणि आवाज ऐकू शकता तुम्ही.
आवाजावरून लक्षात आलं असेल की किती क्रिस्पी झाले आहेत. आणि हां, नेहमी लक्षात ठेवायचं की कधीही डायरेक्ट हात लावायचा नाही जास्त एक्सायटेड होऊन माझ्यासारखं, कारण की मी 2-3 वेळाचा चटका खाल्लेला आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप छान झालेले आहेत फ्रेंच फ्राईज. एअर फ्रायरमधून कधी पण कुठली वस्तू काढली की ती ओट्यावर नेऊन किंवा अशा सरफेसवर नेऊन प्लेटमध्ये टाकायची की त्याला हे चिपकू नाही शकणार, कारण की हे पण खूप गरम आहे आणि एअर फ्रायरसुद्धा थोडा गरम झालेला असतो. आणि तुम्ही शक्यतोवर एखाद्या चमच्याने, स्पॅच्युलाने किंवा चिमट्याने यातले जे पदार्थ आहे तो काढायचा. आता मी थोडी प्रो झाली आहे त्यामुळे मी डायरेक्ट यामध्येच ओतणार आहे. आणि तुमच्या याच्यात अशी शक्यता होऊ शकते, तुम्ही आवाज ऐकला असेल, तुमच्यामध्ये अशी शक्यता होऊ शकते की ही जी याच्यातली जाळी आहे ती बाहेर निघू शकते. त्यामुळे थोडं केअरफुल राहायचं आणि लहान मुलांपासून दूर ठेवायचं. तर बघा तुम्ही हे किती छान आणि खूप जास्त गरम राहतं. आणि बघा तुम्हाला दिसू शकतं यामध्ये पूर्ण तेल आलेलं आहे, कारण की जितकं तेल फ्रेंच फ्राईजमध्ये होतं ते सुद्धा पूर्ण एअर फ्रायरने काढून घेतलेलं आहे बाहेर. म्हणून एअर फ्रायर तुम्हाला जर असं वाटत असेल की कमी तेलाचं खायचं किंवा तेल नको आहे आपल्या जेवणात जास्त, तर तुम्ही एअर फ्रायर नक्की घेऊ शकता. जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल, हेल्थ कॉन्शियस सगळ्यांनी असायलाच हवं, पण जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस नसाल सुद्धा तरी तुम्ही एअर फ्रायर वापरू शकता, कारण की याच्यामध्ये अशा खूप छान यम्मी गोष्टी खायला मिळतात. कारण की हे जे फ्रेंच फ्राईज असतात, तुम्ही जर हे कढईतल्या तेलामध्ये डिफ्रॉस्ट झालेले जे फ्रेंच फ्राईज तळलेत तर त्याचं खूप तेल उडतं, कारण की मी सुद्धा ते सगळं केलेलं आहे आधी. खूप तेल उडतं आणि पूर्ण ओटा खराब होतो, त्यानंतर गॅसचं आपला हे खराब होतो, शेगडी खराब होते आणि खूप जास्त काम त्यानंतरही पुरतं आणि नंतर आपली ते फ्रेंच फ्राईज खायची इच्छासुद्धा मरून जाते. त्यामुळे मला ही जी एअर फ्रायर आहे स्पेशली फ्रेंच फ्राईजसाठी, त्यानंतर पिझ्झासाठी. पिझ्झा तर अप्रतिम लागतो यामधला, तुम्ही पिझ्झासुद्धा करून बघू शकता. आपले फ्रेंच फ्राईज खूप छान झाले आहे. आणि फक्त मला एक ड्रॉबॅक असा वाटला एअर फ्रायरचा की जेव्हा आपण हे फ्रेंच फ्राईज याच्यामध्ये बनवतो तर आपण जे विकतच्या बाजारातले खातो त्याला थोडं मीठ लागतं, पण याला मीठ लागत नाही. तर तुम्हाला वरून मीठ लावावं लागतं, पण ते एकदम याला चिकटत नाही. तर थोडं मीठ भुरभुरवून त्याला सॉससोबत तुम्ही खाल्लं तर चांगलं लागतं. त्यामुळे इतका मोठा काही तो प्रॉब्लेम नाही आहे, पण छान लागतं. आता हे जे आहे हे आपण थोडं थंड झालं की मी हे घासणार आणि हे स्वच्छ होऊन जाणार आणि मग परत पुसून मी त्याला लगेच ठेवून देते, कारण की ते इकडे तिकडे राहिलं तर परत त्याला काही लागायची शक्यता राहते. आपण आता या बास्केटमध्ये काहीही ठेवलेलं नाही आहे, पण तरी तो एअर फ्रायर चालू होतो. त्यामुळे कधीही याचं स्विच बंद करायला विसरायचं नाही. आता हा जर असा चालू झाला आहे तर हा सरळ सरळ प्री हीट होतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर एअर फ्रायर बंद करायचा असेल तर तो इथनं होतो, पण इथनं फक्त थोड्या वेळेसाठी स्टॉप होतो, परत तो चालू होतो. त्यामुळे मेन स्विच ऑफ करायचं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एअर फ्रायरबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण तरी जर तुम्हाला एअर फ्रायरच्या आणखी रेसिपीज बघायच्या असतील आणि आणखी यामध्ये काय काय बनवू शकतं हे बघायचं असेल आणि मग एअर फ्रायर घ्यायचं तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की माझा चॅनल बघत राहा. त्याच्यावरती तुम्हाला महिन्यातनं 1 ते 2 वेळा तरी एअर फ्रायरच्या रेसिपीज दिसतीलच, कारण की मी सुद्धा यामध्ये नवीन नवीन पदार्थ ट्राय करून बघत असते. आणि जर आजची माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर त्याला कमेंटमध्ये टाका. मी नक्की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचतच असते, मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि जर मला वाटलं की भरपूर प्रश्न येत आहेत आणि वेगवेगळे प्रश्न आहेत तर मी त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी त्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर याच्यामध्ये देऊ शकेल. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या. भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये.